नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून तुम्ही फायरमॅन, फायर ऑफिसर अशा प्रकारचे जर कोर्स केले तर तुम्ही मोठ्या ठिकाणी जॉबला लागू शकता आणि चांगला पगार सुद्धा मिळतो. काही ठिकाणी हा फायरमॅनचा, फायर ऑफिसरचा कोर्स कंपल्सरी आहे. तर तुम्हाला महानगरपालिका, नगरपालिकेमध्ये जॉबला अग्निशामक दलामध्ये भरती वगैरे निघते. त्या ठिकाणी तुम्हाला हा जो कोर्स आहे तो काही ठिकाणी कंपल्सरी केला जातो. तसेच तुम्हाला प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करायचं असेल, तिथे सुद्धा तुम्हाला फायरमॅन पोस्ट वगैरे असतात, फायर ऑफिसरच्या पोस्ट असतात. जसं की प्रायव्हेट कंपन्यांमध्ये अदानी आहे, टाटा ग्रुप आहे, रिलायन्स आहे, यामध्ये सुद्धा तुम्ही भरती होऊ शकता. जॉब चांगला तुम्हाला मिळू शकतो. त्यासाठी हा कोर्स जर तुम्हाला करायचा असेल तर त्याचा ऑनलाईन ॲप्लिकेशन जे फॉर्म आहेत ते सुरू झालेले आहेत. त्याची जाहिरात सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन आला असता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकॅडमी मुंबई यांच्यातर्फे हे कोर्सेस असतात. आता या कोर्ससाठी कोण अप्लाय करू शकतो, कोण फॉर्म भरू शकतं, याची पात्रता नक्की काय आहे, शारीरिक पात्रता काय असते, संपूर्ण माहिती आपण अगोदर थोडक्यात पाहूयात आणि त्यानंतर ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ते पुढे पाहूयात. तर सर्वात प्रथम पाहू शकता पाठ्यक्रम आहे, ज्यामध्ये अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम असतो. फक्त पुरुष उमेदवारांकरिता राहणार आहे. ज्यामध्ये कालावधी जर पाहिला तर जानेवारी 25 ते जून 25 व जुलै 2025 ते डिसेंबर 2025. म्हणजे हा जो पहिला कोर्स आहे तो 6 महिन्याचा आहे. दुसरा कोर्स आहे अग्निशमन अधिकारी लोक असतात त्यांच्यासाठी फक्त पुरुष उमेदवारांकरिता आहे. जुलै 2025 ते जून 2026 अशा प्रकारे हा 1 वर्षाचा. म्हणजे फायरमॅन जे कोर्स आहे तो 6 महिन्याचा आहे आणि फायरमॅन ऑफिसरचा आहे तो इथे 1 वर्षाचा राहणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. तेच त्यांनी इथे खाली माहिती दिलेली आहे. याची PDF सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ती डाउनलोड करून घ्या आणि एकदा ही जाहिरात संपूर्ण वाचून घ्या आणि त्यानंतरच फॉर्म भरा. फॉर्म कसा भरायचा ते पुढे सांगतो. त्या अगोदर प्रवेशासाठी पात्रता समजून घ्या. जे अग्निशामक पाठ्यक्रम आहे आणि अधिकाऱ्यांचा, हे दोन्ही साईडला डाव्या साईडला हे अग्निशामक पाठ्यक्रम आहे आणि अधिकारीसाठी उजव्या साईडला अशा प्रकारचा आहे. आता 18 ते 23 वर्ष ओपनसाठी मॅक्झिमम 18 ते 23 आणि बाकीचे जे काही उमेदवार असतील त्यांना 5 वर्षापर्यंतची शिथिलता आहे. EWS उमेदवारांसाठी 3 वर्षाची जी काही शिथिलता आहे असणार आहे. तर अशा प्रकारचं हे वयाची अट आहे आणि अधिकारी आहेत त्यांच्यासाठी 18 ते 25 अशा प्रकारचं राहणार आहे आणि 5 वर्षासाठी मागासवर्गीयांसाठी आणि 3 वर्षासाठी जे काही बाकीचे EWS आहेत त्यांच्यासाठी राहणार आहे. त्यानंतर शैक्षणिक पात्रता समजून घ्या. शैक्षणिक कमीत कमी तुमचं शिक्षण जे आहे ते 10वी पास असणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही ओपनमध्ये असताल तर 50% 10वीत तुम्हाला असणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही बाकीच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमध्ये येत असाल तर कमीत कमी 45% तुमचे 10वीमध्ये असणं गरजेचं आहे. त्यानंतर जे काही अधिकारी आहेत अधिकाऱ्यांसाठी ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. कमीत कमी 50% ओपनसाठी आणि अनुसूचित जाती जमाती बाकीचे असतात त्यांच्यासाठी 45% कमीत कमी. त्यानंतर शारीरिक पात्रता जर पाहिली तर कमीत कमी जी काही उंची आहे ती 165 सेंटीमीटर लागणार आहे. कमीत कमी वजन तुमचं 50 किलो कमीत कमी पाहिजे. छाती 81 सेंटीमीटर पाहिजे आणि फुगवून 86 सेंटीमीटर. किमान 5 सेंटीमीटर छाती फुगवणे आवश्यक आहे हे फायरमॅनसाठी. आणि अधिकाऱ्यांसाठी जर पाहिलं ऑफिसरसाठी उंचीसुद्धा आणि वजनसुद्धा हे सगळं बाकीचं सेम राहणार आहे. तुमचं जे काही शिक्षण असेल त्यानुसार तुम्ही या कोर्ससाठी फॉर्म भरू शकता. आणि तसेच तुमची फिजिकल टेस्ट घेतली जाते, ज्यामध्ये तुमचे डोळे कसे आहेत, हाडांचा आकार कसा आहे, त्वचा कशी आहे, पाय कसे आहेत, तुमचे रक्त व्यवस्थित आहे का, डोळे तिरकस आहेत का, हे सगळं चेक केलं जातं. बोबडेपणा आहे का, तर हे वैद्यकीय मापदंडसुद्धा त्यांनी ह्या PDF दिलेले आहेत. आता ऑनलाईन अर्ज जे आहेत ते 15/6/2024 पासून सुरू झालेले आहेत. शेवटची तारीख आहे 15/8/2024 राहणार आहे. यामध्ये या कालावधीमध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. ऑनलाईन अर्ज कसा भरायचा ते तुम्हाला आता मी सांगणार आहे. त्या अगोदर सर्वात पहिल्यांदा इथे पहा, शैक्षणिक कागदपत्राची जी काही तुमची तपासणी आहे किंवा शारीरिक पात्रता आहे त्याची तुमची चेकिंग होतं. फिजिकल टेस्ट वगैरे जे होती तुमची ती 23/9/2024 पासून पुढे व ऑनलाईन परीक्षेची जी काही तारीख आहे ती शारीरिक पात्र पडताळणी झाल्यानंतर होईल. म्हणजे 23/9/2024 नंतर तुमची जी काही शारीरिक पात्रता आहे ती चेक केली जाईल आणि त्यानंतर ऑनलाईन जी काही परीक्षा होणार आहे ती सुद्धा तुमची परीक्षा
जे हॉल तिकीट आहे ते तुमच्या मेलवरती भेटेल आणि त्यानंतर तारीख जी आहे ती तुम्हाला कळवण्यात येईल असं सुद्धा सांगण्यात आलं आहे. आता फॉर्म भरण्यासाठी ओपनमध्ये असाल तर ₹600 फी आहे अग्निशामकसाठी आणि बाकीचे जे काही उमेदवार आहेत त्यांच्यासाठी बाकीच्या कॅटेगरीतले त्यांच्यासाठी ₹500 आहे आणि ऑफिसरसाठी भरत असाल तर ओपनसाठी 750 आहे आणि ₹600 बाकीच्यांसाठी. ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज भरायचा आहे. तर भरपूर जणांच्या मनामध्ये प्रश्न येतील की ह्या कोर्ससाठी काय फीज राहील वगैरे. तर फीज पाहू शकता इथे सगळी दिलेली आहे. अग्निशामक पाठ्यक्रमासाठी प्रशिक्षण जे काही शुल्क आहे ते 13,000, निवास खर्च 50 किंवा ₹70 प्रतिदिन, ट्रेनी ॲम्युनिटी आहे ती ₹2,000, भोजन खर्च अंदाजे प्रतिदिन ₹300 धरायचा आहे. गणवेश असेल म्हणजे ड्रेस वगैरे असेल किंवा इतर साहित्य त्यासाठी ₹10,000 अशा प्रकारचे जे काही अग्निशामक पाठ्यक्रमासाठी राहणार आहे. ऑफिसरसाठी किती आहे 36,400, ते निवास खर्च 100 प्रतिदिन, तसेच ट्रेनी ॲम्युनिटीसाठी ₹3,000, भोजनसाठी ₹300 प्रतिदिन, गणवेश आणि इतर साहित्य 10,000. तर ह्याचं कॅल्क्युलेशन टोटल करा. तुमचा 6 महिन्याचा किती खर्च होतोय आणि 1 वर्षाचा किती खर्च होतोय ते तुम्ही इथे पाहून घ्या. आणि जे काही तुमची कागदपत्राची तपासणी होईल, शारीरिक पात्रता पडताळणी होईल, त्यासाठी जे काही कागदपत्र दिलेली आहेत हे सुद्धा इथे पाहून घ्यायचे. याची पीडीएफची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. एकदा सगळी माहिती वाचून घ्या. मी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे आणि आपला जो काही ऑनलाईन फॉर्म आहे तो कसा भरायचा आहे ते आपण पाहूयात. तर मित्रांनो, फॉर्म भरण्यासाठी या वेबसाईटवरती यायचं आहे, mahafireserviceformsubmit.in. या वेबसाईटची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथं आल्यानंतर इथे लॉग इन रजिस्टर बटन दिसेल. आपण पहिल्यांदा आलेलं आहे तर रजिस्टर बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. रजिस्टर बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे आपली माहिती भरायची आहे. तर सर्वात पहिल्यांदा तुमचं फुल नेम, पूर्ण नाव टाकायचं आहे. आधार कार्डवरती जसं असेल तसं स्पेलिंग सहित व्यवस्थित टाका. एक युजर नेम तयार करा. जसं आपण इंस्टाग्राम, फेसबुकला कसं युजर नेम तयार करतो तसं एक युजर नेम तयार करा. त्यानंतर तुमचा एक ईमेल आयडी टाका. ईमेल आयडी व्यवस्थित टाकून घ्या. त्यावरती OTP जाणार आहे. मोबाईल नंबर इथे टाका, व्यवस्थित टाका. OTP लागणार आहे आणि पासवर्ड एक तयार करा. तुमचं नाव @123 अशा पद्धतीने आणि खाली साइन अप बटनावरती क्लिक करा. हे टाकून मी साइन अप करतो. तर तुम्ही पाहू शकता तुमच्या ईमेल आयडी जो आहे त्यावरती एक OTP आलेला आहे आणि तुमचा जो मोबाईल नंबर आहे त्यावरती एक OTP आलेला आहे. दोन्हीकडचा OTP टाकून व्हेरीफाय करायचं आहे. तुमचं अकाउंट जे आहे ते इथे ओपन झालेलं आहे. आता आपल्याला साइन इन करायला येईल. आपल्याला युजर नेम टाकायचं आहे जे आपण बनवताना टाकलं होतं आणि खाली जो पासवर्ड आहे, पासवर्ड जो बनवला होता आत्ताच आपण, तो टाकून लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल. आता तुम्हाला इथे विचारेल की तुम्हाला फायरमॅनसाठी अप्लाय करायचं आहे का सब ऑफिसर आहे त्यासाठी अप्लाय करायचं आहे. तर पहिला आहे फायरमॅन. तर मी फायरमॅनसाठी अप्लाय करून दाखवतो. तुम्हाला ज्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे फायरमॅन किंवा सब ऑफिसर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. तर इथे राईट साईडला अप्लायचं बटन दिसेल. त्या अप्लाय बटनावरती क्लिक करायचा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने पहिला फॉर्म ओपन होईल ज्यामध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन विचारली जाईल. तुमचं नाव इथे ऑटोमॅटिकली येईल. पुन्हा तुम्हाला फर्स्ट नेम टाकायचं आहे, त्यानंतर मिडल नेम असेल ते टाकायचं आहे, त्यानंतर लास्ट नेम म्हणजे आडनाव टाकायचं आहे, त्यानंतर फादर नेम इथे वडिलांचं नाव टाकायचं आहे, मदर नेम आईचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर नॅशनॅलिटी इथे इंडियन सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर तुमची जी काही कॅटेगरी आहे ती व्यवस्थितरित्या इथे कॅटेगरी निवडायची आहे. SC ST NT OBC NTD NTC जे काही EWS ओपन जे काही असेल ते इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. तुमची जी काही कॅटेगरी आहे ती सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला जेंडर विचारलं जाईल. मेल फिमेल, फक्त मेलसाठी आहे तर मेल फक्त इथे सिलेक्ट करायचं आहे. फक्त पुरुष इथे अर्ज करू शकतात. त्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी इथे ऑटोमॅटिकली आलेला दिसेल. त्यानंतर डेट ऑफ बर्थ विचारली आहे तर इथे सिलेक्ट करायची आहे. तुमची जी काही जन्मतारीख आहे ती टाकायची आहे. त्यानंतर तर तुम्ही नेम चेंज स्टेटस, जर तुम्ही नाव बदललं असेल, काही नावामध्ये गॅजेट वगैरे काढलं असेल तर येस करून तुम्ही नाव टाकू शकता. त्यानंतर खाली तुमची सेंटीमीटरमध्ये हाईट टाकायची आहे. वेट तुमचं KG मध्ये टाकायचं आहे. त्यानंतर जी काही छाती आहे ती छाती न फुगवता किती सेंटीमीटर आहे ते टाकायचं आहे आणि छाती फुगून किती सेंटीमीटर आहे ते टाकायचं आहे. हे सगळं सेंटीमीटरमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर तुम्ही खाली शेवटी तुम्हाला विचारलंय श्रवण दोष किंवा अंध आहात का. श्रवण दोष अंध असेल तर येस किंवा नो करू शकता. तर इथे आपण नाही, त्यामुळे नो करायचं आहे आणि खाली सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सगळी माहिती टाकून सेव्ह केल्यानंतर इथे पाहू शकता आपली पहिली स्टेप इथे राईट साईडला पहा कंप्लीट झालेली दिसेल. दुसरी स्टेप आहे ऍड्रेस डिटेल्स. अशा आपल्याला 10 स्टेप आहेत राईट साईडला पहा. या सर्व स्टेप कंप्लीट करायच्या आहेत. आता ऍड्रेस टाकायचा आहे. ऍड्रेसमध्ये तुम्हाला पूर्णपणे ऍड्रेस फिल करायचा आहे. त्यानंतर विलेज, सिटी, पोस्ट ऑफिस जे काही गावाचं नाव असेल ते टाका. तालुका कुठला आहे ते टाका. त्यानंतर तुमची जे काही जिल्हा आहे जिल्हा टाका. त्यानंतर महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करा. कंट्री आपली इंडिया आणि पिनकोड विचारला जाईल तर पिनकोड जो आहे तो टाका. सेव्ह अँड कंटिन्यू करा. त्यानंतर पुढची स्टेप येते ज्यामध्ये आपल्याला चौथी स्टेपमध्ये
तिसऱ्या स्टेपमध्ये ॲडिशनल इन्फॉर्मेशन विचारली. डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्रात राहता का, तर येस करायचं आहे. आधार कार्ड नंबर इथे टाकून द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला विचारलंय डिफरन्शिएट ॲबिलिटी, अपंग वगैरे असतात पर्सन, अपंग वगैरे आहात का नाही, ते येस नो वगैरे इथे करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला प्रोजेक्ट अफेक्टेड एरियामध्ये येता का, तर तुम्ही प्रोजेक्ट अफेक्टेड एरियामध्ये येत असाल तर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर इथे येस करू शकता, नसेल तर नो करू शकता. अर्थक्वेक अफेक्टेड एरियामध्ये येत असाल तर येस करू शकता, नसेल तर नो करू शकता. त्यानंतर डिड यू पास द SSC फर्स्ट अटेम्प्ट, 10वी तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट मध्ये दिलेली आहे का, पहिल्याच अटेम्प्ट मध्ये तुम्हाला पास झालेला आहात का, तर येस करायचं आहे, नसेल तर नो. त्यानंतर SSC मोर दॅन 50%, म्हणजे 10वीला तुम्हाला 50% पेक्षा जास्त मार्क्स असतील तर येस करायचं आहे, कमी असतील तर नो करायचं आहे. त्यानंतर डिड यू नो मराठी लँग्वेज आपल्याला येते तर येस करायचं आहे. त्यानंतर खाली सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर चौथी स्टेप येते ज्यामध्ये फायरमॅन एज्युकेशनल क्वालिफिकेशन विचारले जातील. आता 10वीला तुम्हाला जे काही मार्क्स आहेत ते टाकायचे. 10वीला कितीपैकी किती मार्क्स पडले, ऑप्टेन मार्क्स इथे टाकायचे. त्यानंतर खाली मॅक्झिमम मार्क्स विचारले ते टाकायचे. मार्क्स टाकून थोडं थांबायचं आहे. राईट साईडला कोपऱ्यात पहा लोडिंग होत आहे. असंच प्रत्येक ठिकाणी लोडिंग होईल तर थोडं थांबून जे आहे ते टाकायचे. ऑटोमॅटिकली पर्सेंटेज इथे तुम्हाला आलेले दिसतील. कितीपैकी पडले ते टाका. 500 पैकी असतील, 600 पैकी ऑटोमॅटिक पर्सेंट आले. नंतर SSC नेम ऑफ बोर्ड, SSCचं बोर्ड कोणतं होतं तुमचं, महाराष्ट्र बोर्ड असेल, CBSE असेल, जे काही असेल ते टाका. तर महाराष्ट्र बोर्ड पुणे तुमचं जे असेल ते तुम्ही इथे टाईप करून घ्या. त्यानंतर HSC ची माहिती म्हणजे 12वीची तुम्ही टाकायची असेल तर टाकू शकता, ऑप्शनलला आहे. झाली असेल 12वी तर टाकून द्या, किती मार्क्स पडले, कितीपैकी पडले, पर्सेंटेज ऑटोमॅटिकली इथे कॅल्क्युलेट होतील. आणि जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशनची सुद्धा तुम्ही टाकू शकता. जे सब ऑफिसरला फॉर्म भरतायत तर त्यांना 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशनची जे काही सगळी माहिती आहे ती भरावी लागणार आहे. जे काही टक्के पडले असतील ते इथे तुम्हाला येतील. तर ऑप्शनल आहे, फायरमॅनसाठी जर पाहिलं तर ऑप्शनल आहे. तर खाली तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यू करायचं. सेव्ह अँड कंटिन्यू केलं तर नंतर 5वी स्टेप येते ज्यामध्ये स्पोर्ट्स अँड अदर इन्फॉर्मेशन येते. ज्यामध्ये स्पोर्ट्स झालं असेल तुमचं तर येस करू शकता, स्पोर्ट्स नसेल झालं तर तुम्ही नो करू शकता. स्पोर्ट्स झालं असेल तर तुम्ही ऍड स्पोर्ट्स वरती क्लिक करून तुमचं जे काही स्पोर्ट्स आहे ते कशामध्ये झालेलं आहे ते तुम्ही इथे ऍड करू शकता. कुठल्या लेवलला तुम्ही खेळलेला आहात, कधी खेळलेला आहात, त्याची स्टार्ट डेट, एंड डेट, कोणतं मेडल भेटलं, हे अशा प्रकारची माहिती तुम्ही देऊ शकता. नसेल स्पोर्ट्समध्ये तुम्ही तर डायरेक्टली इथे नो करू शकता. नो केल्यानंतर पुढे तुम्हाला आता बाकीची अदर इन्फॉर्मेशन विचारली. त्यानंतर तुम्हाला इथे विचारलंय की एक्स सर्व्हिसमॅन आहात का, माजी सैनिक वगैरे आहेत का, सन किंवा डॉटर, तर इथे येस करू शकता, नसेल तर नो. त्यानंतर इथे सिव्हिल डिफेन्स म्हणजे नागरी संरक्षण बेसिक कोर्स वगैरे झाला असेल तर येस करू शकता, नसेल तर नो. होमगार्डचं प्रशिक्षण घेतलं असेल होमगार्डचं तर येस करू शकता, नसेल तर नो. त्यानंतर तुम्हाला इथे विचारलं जाईल जसं की मोटर वाहन LMVचं लायसन आहे का, ड्रायव्हिंग लायसन असेल तर येस करा, नसेल तर नो. तसेच HMVचं सुद्धा विचारलं जाईल, असेल तर येस करा, नसेल तर नो. त्यानंतर NCCचं सर्टिफिकेट तुमच्याकडे कोणतं आहे, NCC A सर्टिफिकेट, NCC B सर्टिफिकेट, NCC C सर्टिफिकेट, जे आहे ते येस करा, जे नाही ते नो करा. तर अशा पद्धतीने तुम्हाला फक्त वाचायचंय आणि येस आणि नो मध्ये आन्सर द्यायचे आणि सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला मेडिकल इन्फॉर्मेशन विचारली जाईल. जसं की आता तुमचं इथे पहा काय काय विचारलंय. दृष्टी 6 चष्म्याशिवाय आहे का, जी काही दृष्टी आहे आपली म्हणजे आईज आहेत ते व्यवस्थित आहेत का, चष्म्याशिवाय आहेत का, चष्मा नाही आहे ना तुम्हाला तर इथे येस करायचं आहे, चष्मा असेल तर नो करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला जे काही प्रश्न विचारले ते इथे, तर इथं रंग ओळखता येतो का, येत असेल तर येस, नसेल तर नो. त्यानंतर सामान्य ऐकू येते का, तर येस, नो, अशा पद्धतीने तुम्हाला इथे उत्तर द्यायची आहेत. तर कोणत्याही रोगामुळे अपंगत्व येण्याची शक्यता आहे का, अशा पद्धतीने येस नो. त्यानंतर आपली जी छाती आहे ती सेंटीमीटर मध्ये किती फुगवता वगैरे ते श्रेणी 5 सेंटीमीटर किमान आहे का, अशा पद्धतीने. बॉडी जे काही शरीराच्या हाडे किंवा सांधे रोग आहे का किंवा नाही ते तुम्हाला विचारलं जाईल. तसेच आवश्यकता किंवा फिट येऊन गेल्याचा इतिहास काय असेल का, मानसिक आजार वगैरे असेल ते आहे का, नाही. वैद्यकीय व्यंग नाही ना, तर व्यंग वगैरे असाल किंवा नसेल. त्यानंतर जे काही गुडघे टेकतो का, गुडघ्यावर तुम्ही जे आहे ते चालता का, अशा पद्धतीने ऑप्शन विचारले जातील. तर तुम्हाला इथे येस नो करायचे आहेत. तर संपूर्ण तळभाग जमिनीला टेकतो का, तो टेकतो असं सपाट पाऊल आहे का तुमचं, सपाट पाय आहेत का, ते विचारलं जाईल. येस किंवा नो करायचं आहे. तसेच
अशुद्ध रक्तवाहिन्या फुगून झालेल्या गाठी वगैरे आहेत का, तसेच तिरळेपणा आहे का, तसेच खाली तुम्ही पाहू शकता जे काही बोलताना तोत्रे बोलता येतं का तुम्हाला, तर येस नो ते टाकायचंय. कोणत्याही प्रमुख शासकीय, तर अशा पद्धतीने तुम्हाला शस्त्रक्रिया ऑपरेशन वगैरे झालंय का नाही अशा येस नो करायचे आणि सेव्ह आणि कंटिन्यू करायचंय. सर्व माहिती एकदा वाचून घ्या आणि त्यानुसार येस नो करा. त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू केल्यानंतर पुढची स्टेप येते, ज्यामध्ये आपली 7वी स्टेप आहे एक्झाम सेंटर प्रेफरन्स. आता आपल्याला जी काही एक्झाम होणार आहे त्याचं सेंटर द्यायचे. तुमचे जे काही जवळचं आहे जे असेल, मुंबई, नवी मुंबई, पुणे अशा पद्धतीने मला आलेलं आहे. तुम्हाला जे आले ते जवळ प्रेफरन्स द्यायचे. प्रेफरन्स 1 मध्ये मी पुणे टाकलंय. थोडं थांबायचं आहे, त्यानंतर सेकंड प्रेफरन्स द्यायचा. थोडं थांबायचं, लोडिंग होत असतं इथे राईट साईडला, आणि परत थर्ड प्रेफरन्स द्यायचा आहे. तर अशा प्रकारचे तुम्हाला प्रेफरन्स आहेत ते प्रेफरन्स सुद्धा द्यायचे. त्यानंतर सेव्ह आणि कंटिन्यू करायचं आहे. पुढची स्टेप येते ज्यामध्ये डॉक्युमेंट सेक्शनचा भाग येतो. आपल्याला जे काही डॉक्युमेंट आहेत ते इथे अपलोड करताना फक्त आपल्याला एक पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे आणि एक सिग्नेचर, एक सही अपलोड करायची आहे. तर फोटो काढा, फोटो काढलेला असेल त्यावरती आता सिलेक्ट फाईल वरती क्लिक करा आणि हा फोटो अपलोड करा. JPG फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हा फोटो अपलोड करायचा आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर फोटो इथे अपलोड करतोय. फोटो अपलोड झालेला आहे. त्यानंतर एक सही अपलोड करायची आहे. एक कशावर तरी कोऱ्या कागदावरती सही करा आणि सिलेक्ट फाईल वरती क्लिक करून जी काही सही आहे ती तुम्हाला अपलोड करायची. तशा पद्धतीने फोटो आणि सही अपलोड करून सेव्ह अँड कंटिन्यू करायचं आहे. आता फक्त आपल्याला पेमेंट करायचं आहे. शेवटची स्टेप येते पेमेंट. तर इथे पहा, तुम्हाला ओपन मध्ये 600 पेमेंट आहे. तुमचं जे काही पेमेंट असेल ते इथे दाखवलं जाईल. इनिशिएट पेमेंट RS लेफ्ट साईडला वरती पहा हा ऑप्शन आहे इनिशिएट पेमेंट आणि RS 600, त्यावरती क्लिक करायचं आहे. जे काही पेमेंटचा ऑप्शन आहे तुम्हाला आलेला आहे, तुम्ही गुगल पे, फोन पे, पेटीएमने डायरेक्टली हा जो बारकोड आहे तो स्कॅन करू शकता आणि पे नाव या बटनावरती क्लिक करून तुम्ही पे करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर इथे तुम्हाला स्टेटस दिसेल, पेमेंट सक्सेस झालेलं, आणि पेमेंटची रिसिप्ट सुद्धा डाउनलोड करायची आहे. तर अशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे. आणि शेवटची स्टेप 10वी ऍप्लिकेशन डाउनलोड. जो काही फॉर्म भरला आहे त्याचं ऍप्लिकेशन जे आहे ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. आता हा डेमो फॉर्म होता त्यामुळे मी पुढे पेमेंट केलेलं नाही. तुमचं जे काही पेमेंट आहे ते करा आणि ऍप्लिकेशन डाउनलोड करा. तर अशा पद्धतीने बाकीचं हॉल तिकीट वगैरे काही महिन्याने तुम्हाला ईमेल वरती भेटेल. महत्वपूर्ण व्हिडिओ मित्रांनो.